नुसतं बसायचं नाही, म्हणायचंय पंढरीनाथ भगवान की. आता बसलेले फक्त जय म्हणा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की. असं कीर्तन माझ्याकडे, जय तुमच्याकडे. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदीन, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा जगी परम पूजा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. समचरण सरोजम सांद्रणीला मुदावम, जगणनीत पाणी मंडन मंडनाना, तरुण तुलसी माला कंदरम रंजनेत्रम, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा, मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे, अलौकिक लीला किती आठवावे, श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुझे पाय गुण. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुट प्रदेशम, विधींद्रादिदेव सदा स्वयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. हे तो देने तुमचे देवा,
एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन प्रस्तुत प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा चरणाचा सामोर बसणारा प्रत्येक साधकाला भगवंताला काय आवडतं, देवाला काय प्रिय असतं आणि देवाला कोण प्रिय असतं, देवाला वंदनीय देवाला पूजनीय कोण व्यक्ती आहे याचं विश्लेषण करणारा महाराजांचा आजचा अभंग आहे। आपल्यापेक्षा मोठ्या माणसाबद्दल आपल्याला नेहमी आकर्षण आहे, आपल्यापेक्षा परक्या माणसाबद्दल भिन्न व्यक्तीबद्दल आपल्याला आकर्षण राहतं। सामान्य कीर्तनकाराला एखाद्या वयोवृद्ध कीर्तनकाराचं आकर्षण राहतं, एखाद्या ज्ञानी महापुरुषाचं सामान्य साधकाला आकर्षण राहतं, एखाद्या ग्रामपंचायतमध्ये असणाऱ्या राजकारण्याला एखाद्या मंत्र्याचं आकर्षण राहतं। त्यांची दिनचर्या काय असेल, त्यांचा दिनक्रम कसा असेल, त्यांचं जगणं वागणं कसं असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते। जोपर्यंत कीर्तनकार गावात येत नाही तोपर्यंत त्याची उत्सुकता बऱ्याच जणाला असलेली असते। इथं बसणारे सुद्धा 5-25 जण असे राहतात, ते कीर्तन ऐकायला आलेले नसतात, कसा सांगतो हे बघायला आलेले असतात। मग ते अखिल भारतीय मूल्यमापन संघटनेचे अध्यक्ष असतात, पण त्यांच्यासह कंसात माझं नाव टाका, हे जगच असं आहे, इथं सगळेजण एकमेकाचे परीक्षक आहेत। जो तो आपल्यापेक्षा वेगळ्या माणसाचं परीक्षण करायला बसलाय, आपल्यापेक्षा दुसरा माणूस नेमका कसा वागतो याचं आकर्षण सगळ्याला राहतं। नवी नवरी जर गावात नांदायला आली ना तर त्या गावातल्या बिगर लग्नाच्या पुरीला त्या वहिनीचं जास्त आकर्षण असतं। मग बिगर लग्नाच्या पुरी त्या वहिनीकडे येतात, नेमकी पावडर कोणती लावते, नेमका तिनं शालू कोणत्या रंगाचा घातलाय, तिची जगण्याची वागण्याची पद्धत कशी आहे, तिचा मेकअप कसा असतो याचं आकर्षण जसं बिगर लग्नाच्या पुरीला राहतं तसं देवाचं आकर्षण साधकाला राहतं। आम्हाला देव प्रिय आहे, पण देवाला कोण आवडतं, आम्हाला देव जीवापाड आवडतो, देवाला कोण आवडतं, आमचं देवावर प्रेम आहे, देवाचं प्रेम कोणावर आहे असं आहे। आपल्याला कोण आवडतं याच्यापेक्षा आपण कोणाला जास्त आवडतो हे जास्त महत्वाचं असतं ना। आम्हाला देव आवडतो यात काय शंका आहे, पण देवाला आम्ही आवडलो पाहिजे। आंधळा मनुष्य मंदिरात आला, लोक त्याला हसायला लागले, आंधळ्या तुला का मंदिर दिसायचं, तुला का मूर्ती दिसायची, तुला का देव दिसायचा, कशा करता आला मंदिरात, तुला नाही देव दिसणार। आंधळ्यानं उत्तर दिलं, मला माहित आहे, मला डोळे नाहीत, मला देव दिसणार नाही हे मला माहित आहे, पण मला देव दिसावं याच्याकरता मी मंदिरात नाही आलो, देवानं मला इथं आलेलं पाहावं याकरता मी मंदिरात आलो। हा शुद्ध परमार्थ आहे। आम्हाला देव आवडतो यात काय नवल, तो सगळ्याला आवडतो। देवाला कोण आवडतं, नामाचा उच्चार करणारी माणसं देवाला प्रिय असतात। कलियुगात दोघाकडे देव आहे, एक ज्याच्या खिशात पैसा आहे आणि काळजात दया आहे, देव त्याच्या जवळ आहे। ज्ञानोबरांची 10व्या अध्यायातली ओवी आहे, जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसत एक ठाया, तेच जाण धनंजय विभूती माझी। अरे म्हणून ज्याचा बंगला मोठा असतो त्याचं काळीज सुद्धा मोठं असलं पाहिजे, नाही तर आपल्या दिंडोरी तालुक्यात साधी सोपी सरळ म्हण प्रसिद्ध आहे, बडा घर पोकळ वासन वारा जाई हे राहतं। आमच्या सोलापूर जिल्ह्यात असं म्हणतात, जेवढी माणसं मोठी असतात तेवढी खोटी जास्त असतात। का बरं, पैसा खिशात पाहिजे आणि दया काळजात पाहिजे। लोक उलट करतात, दयेला खिशात कोंबतात आणि पैसा हृदयापर्यंत पोहोचवतात, पण ज्या दिवशी खिशातला पैसा हृदयात येतो त्या दिवशी जावा जावा भांडतात। ज्या दिवशी खिशातला पैसा हृदयात येतो त्या दिवशी भाऊ अलग राहतात, वेगळे राहतात। ज्या दिवशी खिशातला पैसा हृदयात येतो त्या दिवशी महाराज लोक सुद्धा घेतलेल्या तारखा कॅन्सल करतात। पैसा खिशात ठेवायचा असतो आणि दया काळजात असली पाहिजे। सज्जन हो, देव त्याच्या जवळ आहे, नाही सापडला देव त्याच्या जवळ ना तर ज्ञानोबरायांनी दुसरी ओवी खर्च केली, मी तयापासी पांडवा हरपलो गा गिवसावा, जेतो नाम घोष बरवा करीती माझा। ज्याच्या ओठावर नाव आहे देव त्याच्या जवळ आहे, म्हणून नामाचा उच्चार रात्रंदिन। अजून सोपं सांगतो, माझ्याकडे पहा, 2 मणी जपले पाहिजेत माणसानं। एक खिशातला, त्याला काय म्हणतात, मणी म्हणजे, अरे वणीत मणी सांगायला लागू नये, मणी म्हणजे पैसा, आणि माळेतला मणी सुद्धा जपायचाच असतो। पण ह्या 2 मण्यात काही फरक आहे, माळ्यातला मणी आत ओढायचा असतो आणि खिशातला मणी बाहेर सोडायचा असतो। सोपं करतो, पुण्य असं आत ओढायचं असतं आणि पाप असं बाहेर ढकलायचं असतं। म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हातानं कोणी घ्यायचं नसतं। हे आपलं केलंय शरा जाता जाता, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हे काव
जगातल्या बऱ्याच गोष्टी वायाला जातात, पण या धर्माच्या मंडपातलं काही वायाला जात नाही. मी यादी देतो, लिहून घ्या. काय काय वायाला जात नाही पाठ करा. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नाम सप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी कधीच वायाला जात नाही. हा वारकरी संप्रदायाचा आमचा इतिहास आहे. आणि म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योग करावा, ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, पण ज्याला समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून वारकरी संप्रदायात प्रवेश करावा. गळ्यामध्ये सोन्याची साखळी घातली तर आपल्यावर नजर चोराची पडते. परत ऐका, गळ्यात सोन्याची साखळी घातली तर आपल्यावर नजर चोराची पडते, पण गळ्यात तुळशीची माळ घातली तर आपल्यावर नजर पांडुरंगाची पडते. एवढा सोपा परमार्थ आहे. काय आवडतंय देवाला? तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा ही कर्तव्य आहेत. हृदय कळवळा वैष्णवाचा. ज्ञानोबरांच्या, तुकोबरांच्या, निवृत्तीनाथांच्या सोहळ्यामध्ये चालणारी माणसं एकमेकाला काका, नाना, आप्पा, दादा, तात्या हाक मारत नाहीत, माऊली म्हणून हाक मारतात. हृदय कळवळा वैष्णवाचा. कुणाविषयी अंतकरणामध्ये तळमळ पाहिजे तर वैष्णवाविषयी. हे कलियुग आहे. इथं कुणीच कुणाला माझं म्हणत नाही. ज्या दिवशी आपल्या खिशात पैसे नसतात त्या दिवशी जगाची तारांबळ असते. तारांबळ म्हणजे कळतं ना तुम्हाला? ज्या दिवशी तुमच्याकडे पैसे नसतील त्या दिवशी जग भिकारी असत. हा अनुभव घेऊन पहा. ही कलियुगातली रीत आहे. आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारची माणसं बोलायचे बंद करतात. जोपर्यंत आपली शेती पडीक राहते तोपर्यंत आपली गावकी, आपली भावकी आपल्याला सोबत असते आपल्या. पण ज्या दिवशी आपण आपला 1 एकर वाहित करू ना त्या दिवशी आपलीच भावकी आपला रस्ता अडवते. अरे जी भावकी रामाच्या मागं नाही, कृष्णाच्या मागं नाही, मल्हारराव होळकरांच्या मागं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं नाही, जी भावकी पवारांच्या मागं नाही, ठाकरेंच्या मागं नाही, ती थोडी ना तुमच्या माझ्या मागे येणार आहे. हे कलियुग आहे. इथं 3 लोकांना कधी विसरायचं नसतं. ज्यांना अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्यांना अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि ज्यांना जाणून बुजून आपल्याला अडचणीत आणलं त्याला. पक्क लक्षात ठेवावं. इथं सक्का भाऊ सक्क्याचा होत नाही. का ननंद भाऊजे एकमेकाच्या विरोधात फॉर्म भरतात आणि उभा राहतात. इथं बाप लेकाच्या विरोधात जातो, नवऱ्याच्या विरोधात बायको उभा राहते, सासूच्या विरोधात सून खटला चालवते, जावयाच्या विरोधात सासरा निवडणुकीला उभा राहतो. आणि या कलियुगात तुम्ही म्हणता इथं वैष्णवावरती प्रेम केलं पाहिजे? असं आहे का महाराज? कोण स्वैरण कोण आहे आपलं? या जगात कोणी आपलं नाही. पण असंच जर म्हणत असाल तर माझ्या तुकोबऱ्यांचा अभंग आठवा. ते म्हणतात या जगात आपले परके ओळखा पण त्याच्यातनं आपल्या माणसाला जवळ करा. कोण आहे तुकोबा तुमचं? ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठवी विठोबाचे. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, माझे सांगाती, माझे सोयरे सज्जन सांगाती. हे चंद्रकांत महाराज, योगेश महाराज जाधव, हे 2 चोपदार, पलीकडचे विनेकरी बाबा, ते छत्री धरणारे साऊंडवाले दादा, ते माझे सांगा. आणि कसे सांगू? सज्जन सांगाती. पण यांना सज्जन म्हणण्या पाठीमागं भलं मोठं कारण आहे. पाय आठवी मसोबा म्हणा ना, पाय आठवीती विठोबाचे. नामा म्हणे माझा सोयरा जीवलग, आणि सदा पांडुरंग जवळ येतया कळवळा वैष्णवांचा अशांचा. का हो? एवढ्यानं होतो परमार्थ? महाराज म्हणाले नाही मी पैठणचा आहे, मग पंढरीला जातो, मग तुम्ही ते करावं. मग आम्ही देवाला आवडू? नक्कीच. भगवंताला आवडणाऱ्या 3 गोष्टी आहेत. देवाला तीर्थ आवडतं, देवाला व्रत आवडतं, देवाला भक्त आवडतात. यापेक्षा सांगू, तेही प्राणापर होते मज आवडती निरुती, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. साधूच देवाला आवडतो यात काय नवल आहे? साधूचं भजन करणारा सुद्धा देवाला जास्त प्रिय राहतो. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. आणि याहीपेक्षा सोपा मार्ग सांगतो, हरिप्राप्तीसी उपाय.
ऐसे वेद देती आहे. याच्यापेक्षा सांगू का? धन्य हे मस्तक सर्वांगा शोभले, संतांची पाऊले लागताची, असं वागणारा तो देवासी जास्त आवडी. आणि म्हणून चंपाषष्ठी उत्सवानिमित्त चालू असणारा वणी गावातला हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव, आणि या कीर्तन महोत्सवातील आजच्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ वणी, त्याचबरोबर खंडेराव महाराज भक्त परिवार आणि माझे सन्मित्र, माझे धाकटे बंधू, महाराष्ट्रातील नामवंत युवा कीर्तनकार, आपल्या भागाचं वैभव आणि भूषण हरिभक्तपरायण योगेश महाराजजी जाधव, त्यांच्याकडून मला मिळालेले हे आमंत्रण आहे. त्यांना 6 ते 8 कुठंतरी सेवा होती आणि ती सेवा करून ते आता इथं आलेत. एवढ्या वेळात वेळ काढून त्यांनी माझ्यासाठी वेळ काढलेला आहे. खरं तर त्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे. थोरल्या भावानं कीर्तन करावं, धाकट्यानं टाळ खांद्यावरती घेऊन उभा राहावं, हे वारकरी संप्रदायाचं यश आहे, हे कोणी विसरू नये. त्यामुळं ज्यांना असं वाटतं की महाराज लोकांचं आपापल्यात जमत नाही, त्यानं वणी गावाला यावं आणि इथलं सुंदर नेतृत्व पाहावं. अत्यंत गोड त्यांचा स्वभाव आहे. दुसरे योगेश महाराज, आवाज अत्यंत गोड, जणू कोकिळा यांच्या कंठामध्ये वास करते की काय, फार गोड. त्यांच्या आवाजातली मार्दवता अत्यंत गोड आहे. बरं, याच्याबरोबर शालीनता आहे, लीनता आहे. त्याचबरोबर चंद्रकांत महाराज, एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. मी मगाशी जेव्हा महाराजांचं दर्शनातमध्ये घेत होतो तेव्हा मला असं वाटत होतं पंढरीनाथ बाबाच गातात की काय, आरूबाबांसारखा गोड आवाज, असं मंजूळ कानावरती येत होतं. छान, तुमच्या पायावरती दंडवत आहे. आणि महाराष्ट्राला लाभलेला दागिना, मृदंग सम्राट, मृदंग रत्न, मृदंग महर्षी, मृदंग अलंकार, मृदंग मार्तंड, अशा उपाध्या सुद्धा फिका पडतील असा आमचा मित्र आदरणीय हरिभक्तपरायण कृष्णा महाराज, एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. वय कमी आहे पण कमी वयात भरपूर प्रगती आहे. सजीव हातानं निर्जीव कातड्यावर थाप टाकली जाते आणि त्यानंतर सजीव कातडी सुद्धा निर्जीव कातड्याच्या आवाजावर डोलायला लागतात. तेवढं सामर्थ्य एखाद्या पकवाजामध्ये असतं. त्यामुळं खरं तर आम्ही कोणाचं तरी ऐकून कीर्तन करू शकतो, पण हे एवढं येण्याकरता 10-10 12-12 वर्ष प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा इथं वाजवता येतं. तेव्हा त्यांच्यासाठी एकदा टाळी द्या. आणि बाकी सर्व मग चौकदार, मला इथलं सगळं वातावरण आवडलं. साऊंड देखना, मंडप देखना, मंडपातले देखणे, शूटिंगवाला दादा सुद्धा अत्यंत देखना, विनेकरी तर काय बोलायचं कामच नाही, सगळ्यात जास्त देखना. आणि ह्या चोपदारापेक्षा इकडचा चोपदार जास्त देख. महाराज तरी कुठे हॅक नाही, तो सुद्धा बऱ्यापैकी देखना आहे. असं सगळं गोड वातावरण आहे. मल्हारी मार्तंडांची कृपा तुमच्या माझ्यावरती आहे, असली पाहिजे आणि आहेच. त्यांची कृपा आपल्यावरती आहे आणि या कृपेमुळेच आज आपण इथं आहोत. खरं तर माझ्या कीर्तन सेवेसाठी 2 वर्ष झालं माझ्या योगेश दादाचे मला कॉल येतात, महाराज तुम्हाला यावं लागतं, यावं लागतं, यावंच लागते. आता तर पुरं म्हणायला लागली, नात करती काय, यायलाच लागते. मग ते आज योगायोग आला. आज तुमच्या सगळ्याच्या भेटीचा योग आहे. आजच्या कीर्तनाचं ज्यांचं सौजन्य आहे, गंगा भागीरथी आदरणीय भीमाबाई कड, भीमाबाई नामदेव कड आणि त्यांचे सुपुत्र आदरणीय विलासराव नामदेव कड हे उपसरपंच आहेत. त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय उद्योजक श्रीमान सुनीलजी बर्डे, ते सुद्धा मला वाटतं या गावचे विद्यमान सदस्य आहेत. त्यांच्या चरणारविंदी मी नतमस्तक आहे. गावाला अन्नदान मगाशी झालं. अन्नदान सुद्धा अत्यंत गोड होतं. जे खंडोबाला आवडतं तेच आमच्या पंक्तीला सुद्धा होतं. त्यामुळं सगळं जिथल्या तिथं आहे. या दोघांचे आभार आहेत. त्यांना सहकार्य करणारी सगळी मंडळी आहेत. एखाद्याचं नाव राहिलं असेल, माझ्या आज कीर्तनाला आवर्जून उपस्थित मालेगाववरून काही मंडळी आलेले आहेत. आमचे सर समोर बसलेले आहेत. त्यांना माझी कीर्तनं खूप आवडतात. माध्यमिक शाळेवरती शिक्षक आहेत पण माझी कीर्तनं ऐकतात ते. मी त्यांना म्हणतो, अहो सरांनी माझी कीर्तनं कशी काय ऐकावी? ते म्हणाल तसं नाही, मी पोरांना शिकवतो, तुम्ही पोरांच्या आईबापाला शिकवता ना, त्यामुळे मला तुमची कीर्तनं आवडतात. एवढ्या लांबून त्याने आलेले आहेत. त्यांच्या पायावरती नतमस्तक आहे. गटकुळ दादा आहेत. बाकी आमची सर्व मंडळी आहे. मला थोडा विसरायचा आजार आहे. एखाद्याचं नाव राहिलं तर माफ करा सर, बरं का. माझ्या लक्षातच राहत नाही, म्हणून माझ्या बापानं माझं एकच लग्न लावलंय बघा. त्यामुळं त्याची माफी मागतो आणि माझ्या निवडलेल्या अभंगाकडे मी वळतो. 500 किलोमीटरवरून मी तुमच्यासाठी आलोय आणि मला परत वापस तिकडे जायचंय. त्यामुळं मनापासून जेव्हा जेव्हा भजन असेल तेव्हा तुम्ही टाळी वाजवली पाहिजे. मुखानं नाम, हातानं टाळी, हे आमच्या कीर्तनाचं ब्रीद आहे. यापेक्षा सोपं सांगतो, सासूनं सुनबाईच्या पाया पडायचं नसतं, बापानं पोराच्या पाया पडायचं नसतं. तरी सुद्धा 45 वर्षाचा बाप 15 वर्षाच्या पोराला म्हणतो, बाळा तू अभ्यास जर करत नाही तर तुझ्या पाया पडतो. सुनबाईला सासू म्हणते, सुनबाई अगं रुपये रुपये करून प्रपंच वाढवलाय, अगं नवऱ्याला जप, स्वतःचा प्रपंच मोठा कर, नाही तर तुझ्या
पाया पडते. काय गरज आहे सासून सुनाच्या पायाला हात लावायची? काय गरज आहे बापानं पोराच्या पायाला हात लावायची? मला सांगायचंय तुम्हाला, काय गरज पडली तुकोबरायनं तुमच्या माझ्या पायाला हात लावायची? पण एवढे मोठे महाराज लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुक्ती नाम का बुडत हे जन. 3 गोष्टी माणसाला सहज मिळतात: आळस, राग आणि मरण. या 3 गोष्टी मिळवण्याकरता कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायची गरज नाही. आळस माणसाला सहज येतो. 1.5 दिवसाच्या बाळाला सुद्धा जांभळी येते. आता बसल्या बसल्या तुम्हाला आलाय काय? अजूनही तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणजे तुमच्यात काय आहे? एवढं बोलल्यावर सुद्धा तुम्ही बोलत नाही, म्हणजे तुमच्यात काय आहे? आळस. 2 राग सहज येतो. 2-3 दिवसाच्या बाळाला जर त्याच्या पोटाला नाही मिळालं तर ते चिडचिड करतं, राग येतो त्याला कुठं शिकवावं लागत नाही. आणि 3 मरण येण्याकरता कुठं जावं लागलं? कुठं जायचं नाही. उपजेते नासे नासेले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. सावता महाराजांचा सुंदर अभंग आहे. कोणी दिवसी यम येती चालून, कोणी दिवसी प्राण जाती घेऊन, कोणी दिवसी स्मशानी जाऊन एकटे राहावे, एकटे राहा. हे ठरलंय आपलं. पण 3 गोष्टीसाठी प्रयत्न असावे लागतात: 1 नाव, 2 पैसा आणि 3 देव. 3 गोष्टी काही तशा मिळतात, नाव तसं मिळत नाही. जी माणसं मोठी होतात ना त्यांचा आदर करा. नाव मोठं करण्याकरता प्रत्येकानं आपापल्या पायाखाली अपमान पचवलेत, लोकांनी दिलेल्या शिव्या पचवल्यात, डोक्यावर बर्फाची लादी ठेवली, जिभेवर साखर ठेवली, पायाला भिंगरी बांधली. जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नसेल जाता आलं त्याला, पण स्वतःला त्यानं त्यागात मोजलंय. माणसं भोगानं मोठी होत नाहीत, माणसं त्यागानं मोठी होतात. सॅक्रिफिकेशन इज द सेकंड नेम ऑफ द लाईफ, हे सूत्र त्यानं जगले तेव्हा आज त्याचं नाव झालं. आणि ज्याचं नाव झालंय त्याला लोक नावं ठेवतात. एखाद्या माणसाला स्वतःचं नाव मोठं करण्याकरता 20-20 वर्ष मेहनत करावी लागते. बदनामी करायला फेसबुकला 4 ओळी पुरेशा असतात. सध्या राजकारणात हा ट्रेंड आहे. ज्याला लवकर मोठा व्हायचं आहे ना त्यानं मोठ्या नेत्यावरती टीका करायची. सध्या हा ट्रेंड आहे ना. ज्याला लवकर मोठा व्हायचंय, कीर्तनकारात सुद्धा चाललंय तसं, क्षमा मागून बोलतो. पण याच्यावर टीका कर, त्याच्यावर तोंड सुख घे, ह्याचं माप काढ, त्याचं माप काढ. अखिल भारतीय मापकाढी संघटनेचे अध्यक्षच होऊन राहतात ते. नाव कमवणं काय सोपं वाटलं? बदनामी करणाऱ्या माणसाला माझा फुकटचा सल्ला आहे. जगद्गुरु तुकोबाचं प्रमाण आहे: ढेकनासी बाज घर चढ उतार केवडे. साऊंड तुम्ही वापरताय, साऊंड तुम्ही लावताय. असा एक काळ होता, किरकोळ माणसं तुमच्याकडे पाहत होती, तुम्हाला म्हणत होती असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. काय दुर्दैव आहे, कीर्तनकारानं कीर्तन करता करता जर साऊंडवाल्याकडे पाहिलं तर अख्खा समाज त्यांच्याकडे पाहतो. हे सगळ्याच जीवाला लागतं त्यांच्या, पण बिचारे काही बोलत नाहीत, काही तक्रार करत नाहीत. हे सगळं सहन करतात. आणि म्हणून एक दिवस त्यांचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातं. का नाव मोठं झालं वारकरी साऊंड? हे पचवलं. संयमाचं दुसरं नाव आहे मोठेपण. ढेकनासी बाज घर चढ उतार केवढे. ढेकनाला वाटतं पलंगच किल्ला आहे. अरे पलंग कुठं, किल्ला कुठं? ढेकनानं कधी पलंगाला किल्ला समजायची चूक करू नये, हे गावातल्या ढेकनांनी पाठ करून ठेवावं. ऐकताय? मोठ्या माणसाचं माप काढता खुशाल एखाद्यानं नाव कमवलं, लेगा आपल्या भागातल्या महाराज लोकांवर टीका करता. हो महाराज असा आणि तो महाराज तसा, तुमच्या गळ्यात माळ आहे का? छे, तसल्या भानगडीत मी पडत नाही. भानगड आहे वरी. मोठ्याची निंदा करताना जरा सांभाळा. नाव तसं मोठं होत नाही. आणि सांगू का, जरी तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी वाऱ्या हाती माप, कीर्तिमुख त्यांचे नारायण. 2 पैसा काय तसा मिळतो, कष्ट करावे लागतात. पण तरी सुद्धा माझा एक सल्ला आहे: माणसाच्या खिशात आयत्या मिळालेल्या 50 लाखाच्या बंडलापेक्षा किंवा 50,000च्या बंडलापेक्षा घामाच्या धारेत भिजलेली 100 रुपयाची नोट जास्त समाधान देऊन जाते. हे कधीही विसरू नये, कधीही विसरू नये. कष्ट करा मग कमवा. वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं तन आणि लवाडीनं कमवलेलं धन कधीच फायद्यात राहत नाही. लवाडीचं धन काय टिकतं भाऊ? एका माणसानं मोटरसायकल चोरली आणि विकायला गेलं ते. त्याला गिरायक लागलं नाशिकला गेल्यावर, पण ते चोरच होतं. याला काय ओळखू नाही आलं. मग दोघाचा व्यवहार सुरू झाला. द्यायची का गाडी? मग काय शोला मांडली का? चांगले आहे का?
एक नंबर आहे. किमतीचं बोला 35,000. कमी जास्त रुपया नाही. चावी द्या. कशाला? ट्रायल घेऊन आलो. लवकर या. पुन्हा नाही आलं. मग आजूबाजूच्याने विचारलं, पाटील काय चांगली होती मोटरसायकल, आम्ही आता मागणारच होतो, काय भावानं दिली हो? हा नाही नाही, आम्ही 50,000 रुपये घेऊन आलो होतो, आम्ही आता मागणार होतो, काय भावानं दिली? तो म्हणे ज्या भावानं आणली त्याच भावानं दिली, रुपया सुद्धा आगाव घेतला नाही. हे लबाडीचं धन आहे. म्हणून या संघ खोटा त्याचा. आणि तिसरी गोष्ट काही जीवाला तशी मिळते, त्या गोष्टीचं नाव आहे देव. तुकोबराने तर संसाराच्या नावे 3644 एकराचा 7/12. किती एकर ऊस होता माहिती आहे? 3644 एकर ऊस. आपला एकच एकर राहतो, तो पण 265. आणि त्यालाही पेटवल्याशिवाय कारखाना नेत नाही, तरी छताड काढून चालतो आपण. एवढे श्रीमंत तुकोबा. पण काय म्हणले माहिती आहे? जळो आता संसार, जळो आता संसारू, हो कै शेवट पुरे तुकयाच्या स्वामी गोपाळा लागी जीव जुरे. आता काय करू सांगा, हो मज भेटेल काही. तसा देव मिळत नाही, त्याकरता वेळ लागावं लागतं. भेटीला पंढरीनाथा, ओ भेटीला पंढरीनाथा, जीवाला गली तळमळ व्यथा, जीवाला गली तळमळ व्यथा. भेटीला पंढरीनाथा, पंढरीनाथा, पंढरीनाथा. देव काय तसा मिळतो? देव मिळवण्याकरता प्रयत्न पाहिजेत. केले प्रयत्न कुणी? त्या काळातल्या मल्हार मार्तंडांच्या भक्तांनी. का केले प्रयत्न? मणिसूर आणि मल्लसूर नावाचे 2 दैत्य माजले. महाविष्णूनं 10 अवतार घेतले, पण महादेवानं 6 अवतार घेतले हे लोकांना माहित नाही. 6 अवतारातला पहिला अवतार महादेवाचा. खरं तर विष्णूमध्ये आणि महादेवामध्ये अंतर आहे. शैव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय. मला जिथं आल्यानंतर एक कौतुक वाटलं. आमच्या भागात वैष्णव संप्रदायातली लोक शैव संप्रदायातल्या लोकांना मानत नाहीत, आणि शैव संप्रदायातली लोक वैष्णवांना मानत नाहीत. का बरं? वैष्णवांचा देव उभा, वैष्णवांचा गंध सुद्धा उभा, शैवांचा देव आडवा. महादेवाची पिंड कशी आहे? शैवांचा गंध सुद्धा. महादेवाचा गंध कसा आहे? आडवा आहे. मग भांडणं होत राहतात. पुराणात दृष्टांत आला, असं सांगितलं गेलं, शिवपुरी आणि विष्णुपुरी नावाची 2 शहरं शेजारी. साऊथ इंडियन मूवी पाहिले असतील तर त्याच्यात भांडणं असतात, तशी भांडणं. शिवपुरीतली पोरगी आणि विष्णुपुरीतलं पोरग कसं काय जुळलं त्यांचं फेसबुकला कुणास ठाऊक. पूर्वी सगळ्या जोड्या स्वर्गात जुळायच्या, आता 50% जोड्या वर्गात जुळायला लागल्या. शिवपुरीतल्या सगळ्या लोकांच्या क्रिया आडव्या आणि विष्णुपुरीतल्या क्रिया उभ्या. शिवपुरीतली मुलगी नांदायला आली, कसं तरी लोकांनी ऍक्सेप्ट केलं. आणि विष्णुपुरीतला तिचा सासरा, ती सकाळ सकाळ जेव्हा सारवण करायला आली, सडा टाकायला, तेव्हा सासऱ्याने तिला अडवलं. सुनबाई, तू शिवपुरीतलेस, आम्ही विष्णुपुरीतले, आम्ही वैष्णव, तू शैव, तुमच्याकडे आडव्या क्रिया, आमच्याकडे उभ्या क्रिया, आम्हाला चालत नाही. आडवं सारवायचं नाही, सडा टाक, पण उभा टाक. ती बिचारी शिकलेली होती, ग्रॅज्युएट झालेली होती. तिनं आब्दत शब्दात का होईना, पण तो सडा टाकला. पण हुशार होती. क्रिया उभ्या ना उभ्याच करायच्या. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर जागी झाली. सासऱ्यानं ब्रश घेतला, त्याच्यावर कोलगेट घेतली, पेस्ट, आणि पुढं आला. सुनबाईनं हाक मारली, मामंजी. काय ग? थांबा. का? आपला देव उभा, आपला गंध उभा, आपल्या क्रिया सुद्धा उभ्या. मग दात आडवं घासू नका, उभा हाना. अरे एक एकाची हृदयीन गोडी साखरेच्या ठाई हरिहरा नाही. हे आपण पाडलं.
शैव संप्रदाय, वैष्णव संप्रदाय. मग शैव संप्रदायातला महादेव राहतो कैलासात, वैष्णव संप्रदायातला पांडुरंग राहतो पंढरपुरात. किती फरक आहे. त्याला वैराग्य आवडतं आणि याला ऐश्वर्य आवडतं. त्याला कपडेच घालू वाटत नाहीत महादेवाला, आणि यांना पितांबरधारी सुंदर होतो. यांच्या गळ्यात कंठी कौस्तुभमणी विराजित आणि त्यांच्या गळ्यात नागोबा कंठी शोभे वासुकी हार. हा फरक आहे. एके दिवशी काय झालं, विष्णूनं अवतार घेतला नरसिंहाचा, आणि नरसिंहाचा अवतार घेऊन त्यानं हिरण्यकश्यपाला संपवलं, पण राग शांत होईना. त्याचा राग शांत कोण करणार. महादेवानं पहिला अवतार घेतला, त्या अवताराचं नाव आहे शरभदेव. अवताराला आले महादेव, प्रकट झाले. निजरूप दाखवाहो हरिदर्शनास यावो नरसिंह होनी आवाहन केलं. आणि विष्णूनं ऐकलं महादेवाचं ऐकल्याबरोबर मूळ रूपात आले. तो अवतार पहिला. दुसरा अवतार महादेवाचा तो वीरभद्र, त्याला आमच्याकडे वेताळेश्वर म्हणतात, कुठं कुठं वेताळ बाबा म्हणतात. महादेवाच्या जटेतून निर्मिती झाली. आणि वेताळेश्वरानं सांगितलं, ज्या ज्या गावामध्ये आक्रमण करायला राक्षस येतील त्यांना संपवण्याचं काम माझ्याकडे असेल, म्हणून रक्ताचा भुकेला असेल मी, पण जिथं ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी मी उभा राहील. वेताळ बाबा तुमच्या गावात परिसरात कुठेतरी असेलच. तिसरा अवतार भैरवनाथ, काशीचे कोतवाल झाले. हाताला मस्तक चिकटलं ब्रह्मदेवाचं. मग ते मस्तक जिथं गळून पडलं त्याला कपालमोचन तीर्थ म्हणतात. काशीला गेला का कधी तुम्ही? काशी 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 केली का कधी? नीट काशी करा. ऐकताय ना, काशी केली पाहिजे माणसानं. तिथं कपालमोचन तीर्थ झालं. तिथनं आले आमच्या सोनारीला, धाराशिव जिल्ह्यात सोनारी नावाचं गाव. तिथं येऊन ते सिद्धनाथ झाले. मसुधनगर नावाचा एक भक्त होता, जो मसवडवरून येत होता आणि महाराजांच्या पाया पडायचा. महादेवानं आशीर्वाद दिला, तुम्ही कशाला इकडे येता, मीच येतो सातारा जिल्ह्यात. मागं मागं चालत राहिले, पण विश्वास कमी झाला थोडा, आणि मागं वळून पाहिलं. जिथं मागं वळून पाहिलं ते नदीचं पात्र होतं मानगंगेचं. मानगंगेच्या किनारी मसवड गावी सिद्धनाथ म्हणून प्रकट झाले. कालच यात्रा झाली तिथली. तिथून गेले खुरसुंडीला. गाईच्या स्तनातनं दुधाची धार बाहेर पडली आणि त्या दुधापासून पिंड तयार झाली. आजही तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला ते डोळ्यानं पाहता येईल. चौथा अवतार जालिंदराचा. जालिंदर वृंदेचा पती, अंश महादेवाचाच, पण पातिव्रत्याच्या ताकदीनं त्याला काही होत नाही. विष्णूनं कपटानं पातिव्रत्य नष्ट केलं. तिनं शाप दिला, दगड होशील. दगड झाला. त्यानंही आशीर्वाद दिला, तू मला प्रिय होशील. तिनं सांगितलं, जरी मी तुला प्रिय झाले, माझ्या जागी राख झाल्यानंतर तुळस उगवलेली असली तरी मी तुझा उंबरा ओलांडून आत येणार नाही, मी तुझ्या दारातच असेल. आजही तुळशी कुठं असते? उंबऱ्याच्या आत असते का उंबऱ्याच्या बाहेर असते? तुळशी वृंदावन घरात का दारात? अजूनही शिवलिंग पुजताना तुळशीतच पुजलं जातं बऱ्यापैकी गावात, ते देव्हाऱ्यात पुजलं जात नाही. पुढचा अवतार आहे महत्वाचा. कोणता? अति महत्वाचा अवतार. अंजनेच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. हा अवतार महादेवाचा आहे. महादेवाचे 6. तुम्हाला बोर तर झालं नाही ना? बंद करू काय? म्हणजे हे अवतार वगैरे सांगून झालेत का 2-4 दिवसात? खंडोबा वगैरे झाले सगळं? दादा मला जागरण चालू करायला मग माझ्याकडे बघा. पुढचा अवतार महत्वाचा. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानर युत्य मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. 6वा अवतार खंडोबाचा. खंडोबाचा अवतार तो का? चंपक वनात मार्गशीर्ष प्रतिपदेला तो अवताराला आला. मल्ल नावाचा आणि मणिसूर नावाचा हे 2 दैत्य उत्मात करतायत, माजलेत. त्यांचा संहार करण्याकरता, त्या मल्लाचं हरण करण्याकरता महादेवानंच म्हाळसाकांत अर्थात म्हाळसेचा पती म्हणजे म्हाळसाकांत, मल्लाचं हरण करणारा मल्हारी म्हणून त्याचं नाव मल्हारी. त्याचं नाव पडलं मार्तंड. त्यानं अवतार घेतला चंपक वनात. तो 6 दिवस होता. त्या दिवशी नवरात्र जसं आपलं असतं तसं त्याचं ते नवरात्र सुरू झालं. दिवा तेवत ठेवायचा. 6 दिवस तो दिवा विझू द्यायचा नाही. त्याची सेवा करायची, दररोज दर्शन घ्यायचं आणि त्याला भाकरीचा भरताचा नैवेद्य दाखवायचा, तो तृप्त करायचा. हे चंपक वनात सुरू झालं. 6 दिवसाचं व्रत तिथं झालं म्हणून चंपा षष्ठी.
उद्या षष्ठी आहे. चंपा षष्ठीचं व्रत तिथं सुरू झालं. फायदा सकळ समाजाला झाला. त्याला आवडली बानूबाई. मग तो चंदनपुरीला आला होता. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यामध्ये चंदनपुरी नावाचं गाव आहे. आजचं कीर्तन तसं तिथंच होतं, ऐकताय ना, तिच्या घरी. पण तीच म्हटले असं कर, काय माहेरात नको आपलं, जा त्याच्याकडं. मग तिनंच पाठवलं ना मला खंडेरावाकडं. आईचा आशीर्वाद घेऊनच इकडं बापाकडे आलोय आता. तिथं जाऊन आलो मी, पाया पडून आलो मगाशी चंदनपुरीतनं जाऊन. ती तिथं होती. तिला पाहायला आला, टाच मारून घोड्याला आला, पाहिलं, प्रेमात पडला, घेऊन गेला. पण पार्वतीला वाटलं जसे मी आहे, गंगेलाही वाटलं मी काय केलंय, मी आलं पाहिजे. तिनं धनगराच्या पोटी जन्म घेतला, अवताराला आली. मग तो तिथं मेंढ्या राखायला गेला, सांभाळ केला, प्रेमात पडली, विवाह झाला, संपन्न झालंय सगळं. आताच्या काळात औरंगजेबाला राग आला, आमच्या इथं येतो, आमच्या इथं येतो, आणि इथल्या हिंदू देवादेवतांची मंदिर त्यानं नष्ट करायला चालू केली. त्यामध्ये क्रम आला ते जेजुरीच्या खंडोबाचा. त्यानं एवढा अवतार भयानक केला. एका गुहेतून भुंगे बाहेर पडले. त्या औरंगजेबाचं सैन्य नको नको त्याला करून सोडलं, आणि शेवटी औरंगजेबाचे सुद्धा डोळे गेले. त्यानं स्वतःच्या पदर खर्चानं मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत दिवाबत्ती करून देईन, आणि माझा आजपासून तुझ्या दारातला दिवा बंद व्हायचा नाही असं केलं. म्हणून शक्यतो खंडोबाच्या मंदिरात दिवा विजू देत नाही. ऐकताय ना, ही रीत असते. आता हे माझ्यापेक्षा हरिभक्तपरायण फानसरे महाराजांना जास्त माहीत असेल. या मंदिराचे ते पुजारी होते, त्यांना माझ्यापेक्षा जास्त इतिहास माहीत असेल. मग खंडोबालाच का जावं? आमची परंपरा आहे, जेवढा आम्हाला विठोबा महत्वाचा तेवढा आम्हाला खंडोबा सुद्धा महत्वाचा. का? अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. आमचा इतिहास आहे. आम्हाला जेवढी पंढरपूरची वारी महत्वाची तेवढी जेजुरीची वारी सुद्धा महत्वाची. खंडोबाला गोंधळ आवडतो, खंडोबाला जागरण आवडतं, खंडोबाला त्याचं भजन केलेलं आवडतं, त्याच्यासाठी टाळी वाजलेली आवडते. ते खंडोबाचं गीत आहे. हे असलं तुम्हाला माहित नाही, तुम्हाला तसलंच माहित आहे. देवाधिपती कशी हरली त्याची मती, एक मनात इच्छा होती कधी होशील अर्धा. खंडोबाची कारभारी झाली बानू धनगरी. खंडोबाची कारभारी झाली पाठ करा. एक टाळी टाळ काय काय आवडतं खंडोबाला 2 मिनिटात सांगून जातो. गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे वेळी, गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे वेळी, गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे वेळी, गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे वेळी. झाला जेऊ तुमच्या गोंधळाला येऊ, झाला जेऊ तुमच्या गोंधळाला येऊ.
इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकाद्वारी हो इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकाद्वारी बोध उचली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी उजळा महाद्वारी उजळा महाद्वारी उजळा महाद्वारी तसं खंडोबाचं नवरात्र ते 9 दिवसाचं हे 6 दिवसाचं. जशी तिथं तळी उचलली जाते तशी इथं तळी उचलायची. इथं तळी उचलताना 5 कुमार असावे लागतात. आता घरात कुठनं आणायचे 5 कुमार? तसे तर लय गावात आहेत, सगळे कुमारच राहिलेत आता. पण तशी रीत आहे. आणि घरामध्ये कुणी नसल तर मग पती पत्नीनं ती तळी उचलली तरी चालते. तिला नमस्कार करावा आणि तिला नमस्कार करून त्या तळीला म्हणावं, तुझ्या कृपेनं वर्षभर आम्हाला सुख समाधान ऐश्वर्य लाभू दे. हा दिनक्रम असावा लागतो. या नवरात्रामध्ये या 6 दिवसामध्ये मांसाहार करू नये. ऐकताय ना बसलेले? मांसाहार करू नये. 2, एखादा जावई जर सासूरवाडीला आला तर त्यानं जास्त दिवस राहू नये. खानदानी जावयानं दिवस मावळल्यावर जावं आणि दिवस उगवायच्या आधी माघारी घराला जावं. हे खानदानी जावयासाठी सांगतो. तुम्ही लय डोक्याला ताण घेऊ नका. कधीही फोन करा, अखिल भारतीय सदैव सासरवाडीत पडीक संघटना. खंडोबानं स्वतःचं नवरात्र करताना जसं स्वतःच्या ठिकाणाहून केलंय तसं तुम्ही आम्ही ते व्रत केलं पाहिजे. हा इतिहास. पण का हो, हा इतिहास तुम्ही आम्हाला सांगता. हे चंपाषष्ठीत आम्ही करायला तयार आहोत, पण हे देवाला आवडेल? देवाला ज्या अर्थी आवडतंय त्या अर्थी काहीतरी न आवडणारं सुद्धा असलं पाहिजे. काय काय आवडत नाही? ना आवडे वैकुंठ शेषाचे शयन. काय आवडत नाही त्याला? त्याला क्रोध आवडत नाही, त्याला काम आवडत नाही. काम आवडत नाही देवाला? नाही आवडत. मोठ्या मोठ्याचं गर्वहरण केलं त्यानं. का हो, आम्हाला बायका द्या असं म्हणायला गेलेल्यांना आम्हाला बायका करून घ्या असं म्हणावं लागलं. हे देवाला आवडत नाही. मग देवाला काय आवडतं? आधी जीवाला काय आवडतं पाहू. जीवाला वाटतं ल्यावे खावे बरे असावे सदैव. ल्यावे ल्यावे म्हणजे काय रे? ल्यावे म्हणजे काय हो दादा? ल्यावे म्हणजे नटावं, सुंदर दिसावं. आमच्या सोलापूर जिल्ह्यात चिकन म्हणतात त्याला. काय म्हणतात तुमच्यात? काय म्हणतात मला माहित नाही. एखादा लई चांगला दिसत असला लोक म्हणतात बघा ना किती चिकना दिसतो. चौबदार एवढे सुंदर दिसतात ना. आमच्या सोलापूरचे माणसं म्हणतात चौबदार लई चिकना होता हो. चिकना म्हणजे काय? सुंदर सुंदर. अरे तुमच्याकडे काय म्हणतात? अरे बोला ना चिकन्यांनो. सुंदरच दिसावा सगळ्याला वाटतं ना. पण लक्षात ठेवा, या जगात चित्राला महत्व नसतं. या जगात चारित्र्याला जास्त महत्व आहे. सुंदर दिसण्याकरता सगळ्याचे प्रयत्न चाललेत. पण माझा सल्ला आहे तुम्हाला, पुरुषानं सौंदर्याला कधी महत्व द्यायचं नसतं आणि स्त्रीनं श्रीमंतीच्या नादाला कधी लागायचं नसतं. सौंदर्याच्या नादाला लागल्यामुळं कितीतरी चुकीच्या पोरी आपल्या घरात आल्यात आणि श्रीमंतीच्या नादाला लागल्यामुळं
कितीतरी चांगल्या पोरी चुकीच्या घरात गेल्यात. या महाराष्ट्रात एक पोर श्रीमंतीच्या नादाला लागली. वैष्णवी नावाचं प्रकरण जिवंत असताना काल एक चुकीची घटना घडली. जळत्या चितेच्या समोर ऊर बडवत बाप जगाला सांगत होता, गरीबाला पुरी द्या, श्रीमंताला पुरी देऊ नका. का? भपक्यावरती जाऊ नये माणसाने. बाईनं श्रीमंतीत कधी अडकायचं नसतं. अरे तुम्ही लक्ष्मी आहात. आणि पुरुषानं सौंदर्याच्या नादाला कधी लागायचं नसतं. एका पुरुषानं सौंदर्याचा नाद केला तर गाडीच्या काचावरती घेऊन, उपसरपंच होता तो, तरी बंदुकीनं डोक्यात गोळी घालून घ्यावी लागली. हे तुम्हाला सगळ्याला पाठ आहे. पुरुषानं सौंदर्यात अडकायचं नाही. चित्र आज असतं तसं काय उद्या असतं का? तुम्ही जे तुमच्या पत्रिकेवरती माझं चित्र छापले ना, ते BEd झाल्यानंतरच्या पहिल्या वर्षाचं आहे. काय चित्र होतं माझं, ते चित्रावरच जुळलंय बाबा माझं. खरं सांगतो तुम्हाला. लग्न झाल्या झाल्या तिला विचारलं होतं, काय पाहते डोळ्यात? ती म्हणाली, तुला पाहते रे. काय दिसतं डोळ्यात? ती म्हणाली, चंद्र. अजून? चांदण्या. अजून? समुद्र. सागराच्या डोळ्यात. आज सकाळी तिला विचारलं, काय पाहते डोळ्यात, काय दिसतंय? चंद्र, चांदण्या, समुद्र. ती म्हणली, असलं काय दिसत नाही महाराज, फक्त चिपाडच दिसतात, बाकी काय नाही तुमच्या डोळ्यात. चित्र आज असतं तसं उद्या नसतं. चेहरा आणि स्वभाव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वभाव आवडला की चेहरा कसाही असला तरी तो आवडतोच. पण चेहरा आवडल्यानंतर स्वभाव आवडलच असं नसतं. लोक आधी चेहरा पाहतात, स्वभावाला बाजूला ठेवतात आणि मग हळूहळू 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 स्वभावाचे पदर उलगडत राहतात. आधी स्वभाव पहा. चेहरा जसा आज असतो, एक सांगू का, माणसं चेहऱ्यानं मोठी होत असती तर देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील नसत्या. माणसं चेहऱ्यानं मोठी असती तर अब्दुल कलामांना लोकांनी पूजलं नसतं. माणसं चेहऱ्यानं सुंदर दिसत असती तर द्रौपदीताई मुर्मू यांचा आलेख आज कुठं मोठा आहे. लोक त्यांच्या भेटी करतात रस्त्यात. सौंदर्यानं माणसं मोठी होतात. कुणी सांगितलंय? कर्तृत्व हे पुरुषाचं सौंदर्य आहे आणि संस्कार ही नारीची सुंदरता आहे. तुम्ही किती देखण्या दिसता याच्यावरून तुमची गुणवत्ता नाही सिद्ध होत. तुम्ही किती संस्कारक्षम आहात. खांद्यावरची ओढणी खाली आली तर पोरी पुढे जात नव्हत्या. सध्या क्रॉपटॉपचा जमाना आहे. ओढणी घेणं म्हणजे पोरींना गावढळपणा वाटतो. पण सांगा तुमच्या लेकीला म्हणावं, बोराटे महाराजाचा निरोप आहे, दिदी भलेही तुला खांद्यावर ओढणी घ्यायला लाज वाटत असेल, गावढळपणा वाटत असेल, भलेही तुझ्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90, 100 रुपये असेल, पण ज्या दिवशी तू तुझ्या खांद्यावर ओढणी घेतेस ना, त्या दिवसापासून तुझ्या बापाची इज्जत करोड रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही. एवढी किंमत नुसत्या ओढणीला. डोक्यावरचा पदर किती श्रीमंत असतो. जगातलं सगळ्यात महागडं वस्त्र पदर आहे. त्याला कान्हा मात्रा वेलांटी उकार नाही. पदराला गाठ नसते. पदर उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. म्हणून जगात कुणालाही कमी समजायचं, आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही. जगात कुणाचाही अपमान होऊ द्यायचा, आईच्या पदराचा अपमान कधी सहन करायचा नाही. जगातलं पहिलं पाऊल टाकायला आई शिकवते आणि टाकलेलं पाऊल वापस घ्यायचं नसतं बेटा, हे सुद्धा आई शिकवते. आयुष्यातला पहिला शब्द आहे आई. आयुष्यातला शेवटचा शब्द सुद्धा आहे आई. जगातला सगळ्यात छोटा शब्द आई. देवाला सुद्धा भुरळ पडावी एवढा श्रीमंत शब्द म्हणजे आई. लक्षात राहू द्या. संस्कार जपा. सौंदर्याच्या कुठं नादाला लागतं. चित्र महत्वाचं नसतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून आणून उभा केली. राजा नजराना आणलाय तुमच्याकरता. तसे छत्रपतींचे डोळे विस्पारले. अशीच आमुची माता असती रूपवती, आम्ही इतकेच सुंदर दिसलो असतो. बदले ते शिव छत्रपती. ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. बाईतली पत्नी का आली सीतेचा राम झाला. बाईतली मैत्रीण का आली राधेचा श्याम झाला. पण बाईतली आई का आली तो जिजाऊचा छत्रपती शिवबा. ल्यावे या शब्दाला किंमत देत असाल तर छत्रपती शिवाजी महाराज आठवा. कल्याणच्या सुभेदाराची सुनबाई माघारी लावली राजानं आणि साडी सुळी दिली, आई म्हणून हाक मारली. किती सुंदर होती, ऐकायचंय. काळ्या राती कल्पत होत तिच्या रूपाचं ऊन. काळ्या राती कल्पत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून.
त्या तरुणीला आई म्हणाला, आई ग. त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान म्हणून आनंदाने प्लास्टिकच्या बाया दिसल्या तरी गडी वळवळून पाहतात. जिंकून आणलंय तिला आणि राजा आई म्हणतो. समोरच्या बाईला ताई म्हणणारे राजे लई झाले, समोरच्या बाईला ताई म्हणून हाक मारणारे राजे लई होतील, पण समोरच्या ताईला आई म्हणून हाक मारणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलंय. आज जर महाराज नसते तर आजच्या कीर्तनाला परवानगी काढायला बादशाहकडे जावं लागलं असतं आणि म्हणावं लागलं असतं, बादशाहजी हम वनी गांव से आए हैं, हम थोड़ा सा नाम संकीर्तन करना चाहते हैं, अगर आप थोड़ी इजाजत दे लेते हैं तो हम वहां जाके टाळकूट लेते हैं. शिवाजी राजा झाला नसता, हिंदू धर्म बुडाला असता. शिवाजी राजा झाला नसता, हिंदू धर्म बुडाला असता. भल्याची घेतली आता, भल्याची घेतली आता. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा. लक्ष्मी होता है, अन्नपूर्णा होता है. 2 रुपये कमवले की लक्ष्मी होता है. लेकरू आजारी पडल्यावर धन्वंतरी होता है. पोराचा अभ्यास केला तेव्हा तुम्ही सरस्वती होता है. नवऱ्यावर संकट आलं की जगदंबा होता है. अरे तुमच्यामुळे आम्ही आहोत, तुमच्यासाठी हे जीवन आहे. म्हणजे हात वर धन्य धन्य जिजाऊ माता, जिथे जन्मला असा विधाता. धन्य धन्य जिजाऊ माता, जिथे जन्मला असा विधाता. शिवाजी राजा झाला नसता,
भाजीपाला. दुसरी गोष्ट खावे. मांसाहाराची दुकानं ह्या 2 वर्षात वाढली का कमी झाली? खरं सांगा बरं. वाढली, डबल झाली, डबल. लोक म्हणाले आता शाकाहारीला कुठे गिरायक राहिले. तेव्हा टांगा, उलट टांगा. तुमच्याकडे नंबर असला त्यांचा तर त्यांना सांगा, म्हणा वंशाला तरी एखादा बोकट ठेव बाबा. सगळे संपवतो का नात करते का यायलाच लागते म्हणून. कॉपी करायची नाही, कॉपी करायची नाही, कॉपी करायची नाही. कशाला करतो बाबा आम्ही कॉप्या तुझ्या? मांस करता हौस करी, जोडोनी वैरी ठेवेला. 3 बरे असावे सदैव, हेच वाटतंय जीवाला, हे आवडतं. उदाहरण देतो, तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. मी सांगेन आधी अर्थ. एका गावात कुंभारीनबाई होती आणि त्याच गावात माळीन मावशी होती. दोघीची मैत्री झाली. इंस्टाग्रामला फॉलो केलं एकमेकींना, फेसबुकला रिक्वेस्ट पाठवल्या, स्नॅपचॅटला व्हिडिओ टाकू लागल्या. माळ्याची बाई भाजीपाला विकायला जायची, कुंभाराच्या मावशी गाडगी मडकी विकायला जायची. दोघीत ठरलं आपण दोघीत मिळून उंट खरेदी करू. का ओझं होतंय ना. माळीन मावशीनं उंट खरेदी केला. 12,500 रुपये दोघीनं भरले. उंट चांगला होता, दिसायला सुंदर होता मायासारखा. माझ्याकडे बघा. एका बाजूनं भाजीच्या पेंड्या बांधल्या आणि दुसऱ्या बाजूनं गाडगी बांधली. भाजीच्या पेंड्या कुणाच्या हो? माळीन मावशीच्या का कुंभारीन बाईच्या? अरे बोला ना. पेंड्या म्हणजे जुड्या. माळीन मावशीच्या का कुंभारीन बाईच्या? आणि गाडगी कुणाची? मडकी कुंभारणीची. मागं चालत होती ती कुंभारीन बाई आणि उंटाच्या पुढं चालत होती माळीन मावशी. आता खायची वस्तू पाठीवर आहे हे उंटाला कळलं आणि उंटानं एक एक पेंडी मागनं ओढायला चालू केली. हे दिसलं कुणाला? मागं चालणार आहे कुंभारणीला. मग तिनं हाक मारायला पाहिजे होती ना, माळीन मावशी अहो तुमच्या भाजीच्या पेंड्या कमी होतील. पण हिला वाटलं फक्त माझंच बरं व्हावं आणि हिचं वाटोळं व्हावं, दुसऱ्याचं वाटोळं व्हायला पाहिजे असं तिच्या मनात आलं. शेवटी 2 जुड्या ओढल्या, 4 जुड्या ओढल्या आणि 5व्या जुडीला जसं तोंड घातलं तसं एका बाजूचं वजन कमी झालं आणि दुसऱ्या बाजूचं वजन वाढलं आणि धप दिशी सगळं डांबरावर पडलं. हिच्या तरी 5-25 जुड्या वाचल्या, हिचा औषधाला गाडगं सुद्धा वाचलं नाही. तुकाराम महाराज तिथंच होते. महाराज म्हणाले अनिकाच्या घाते मानिता संतोष. काही कामाचे नाही. लावे खावे बरे असावे सदैव, हे ना आवडे देवास. मग काय आवडे देवास? आधी साधूची आवड पाहूया. साधूला काय आवडतं? आवडे पंढरी, भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक, कामधेनु कल्पतरू चिंतामणी, आवडीची धनी पुरवी. बर, पंढरपूरच का आवडतं? तर देवाला 3 गोष्टी पुन्हा आवडतात. मी प्रस्तावनेत बोललो होतो 8वा. देवाला तीर्थ आवडतं, देवाला व्रत आवडतं आणि देवाला भक्त आवडतो. देवाला तीर्थ आवडतं कोणतं? चंद्रभागा. दुसरं आवडत असतं तिथं कशाला राहायला गेला असतं. देखता रावळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. तेवढा टाइम नसेल तर चंद्रभागा पहा. अवघीच तीर्थे चंद्रभागा डोळा देखले. बस नाही जमलं तर कळस बघा. तुका म्हणे मोक्ष देखिल्या गोवा देखिल्या कळस. नाश अहंकाराचं. मला माहिती नाही गोवा कसला आहे, पण म्हणतात बाबा लय भारी असते, लय भारी असते. चोपदार जायचं का आपण? गोव्याला महाबळेश्वरला नेणारे मित्र तुम्हाला खूप मिळतील, पण गळ्यात तुळशीची माळ असून चल दोस्ता पंढरपूरला असं म्हणणारा वारकरी मित्र तुम्हाला मिळायला आई बापाची पुण्य लागते, तेव्हा वारकरी मित्र मिळतो. असा एखादा मित्र जपा जो वारकरी येतो. ऐका, त्याला काय आवडतं? त्याला पंढरपूर का? जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म त्याचे चरणी लक्ष लागोगा. त्याच्याजवळ सुख आहे, समाधान आहे.
तू विटेवरी सकये बाई हो करी कृपा माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा तू सावळे सुंदरी हो करी कृपा लावण्य मनोहरी हो करी कृपा निज भक्ता करुणा करी हो करी कृपा पंढरपुरी राहिली डोळा देखिली संत पाहिली वरुणी विठाई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा उजळ कुळ दीपा बोध करी सोपा येऊनी लवलाही सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा तू विटेवरी सकळे बाई. बस अजून काय आवडतंय त्याला देवाला व्रत आवडतं व्रत एकादशी गायनं अहर्निशी मुखी नाम देवाला तीर्थ आवडलं देवाला व्रत आवडलं देवाला भक्त आवडतो भक्त तो कसला नामस्मरण करणारा असं काय आहे त्या पंढरपुरात ऐकाच वाराणसी एक मासा गोदावरी एक दिसा वाराणसी पता आहे ना आपको काशी माहिती आहे ना तुम्हाला काशी केली ना तुम्ही करा मी पण केली आणि डबल करणार आहे आता पुढच्या वर्षी 2027 मध्ये 26 मध्ये करणार आहे मी तुमच्याकडेच येणार आहे कुंभमेळ्याला म्हणजे संसार सोडून नाही येणार पण येणार तुमच्याकडेच आहे ना वाराणसी एक मास किती महत्व आहे पंढरपुरातल्या नामस्मरणाचं सांगतो आता वाराणसी एक मासा गोदावरी एक दिवस पंढरीये पाऊल परियसा पंढरीये पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा उच्चार आवडे देवासे त्वैका प्रकार उच्चार नामाचा रात्रंदिन उच्चार नामाचा सततम कीर्तयंतु माम. आता दृष्टी पुढे
जो मी तुझं पाहे सप्त्यापुरता सतत देवाचं नामस्मरण पाहिजे. हे कर्तव्य आहे. हे काय आहे? मी 3 कर्तव्य सांगतो, ऐका बरं योगेश बाबा. 1 देवाचं कर्तव्य, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी. साधूचं कर्तव्य कोणतं माहिती आहे? महत्वाचं आहे. जगाच्या कल्याणा देह कष्टविती बस अहितापासून काढी हित देवो नाही सुटी परोती माऊली रया. साधूचं कर्तव्य आहे. आई होण्याकरता बाई असावं लागतं, हा निसर्गाचा पहिला नियम आहे. आई होण्याकरता बाई असावं लागतं, हा निसर्गाचा पहिला नियम आहे. त्या बाईचं वय 18 वर्ष पूर्ण असावं लागतं, हा दुसरा नियम आहे. ज्या जातीची माहिती त्याच जातीचं लेकरू, हा तिसरा नियम आहे. पण असाच जर नियम असेल तर ज्ञानोबराय पुरुष आहेत, अख्खं जग आई म्हणून हाक मारते. असाच जर नियम असेल की त्या बाईचं वय 18 वर्ष पूर्ण असावं तर माऊलीचं वय अवघं 16 वर्षाचं. आम्ही सगळे ज्ञानोबरायांना माय म्हणतो ना. असा जर नियम असेल, ज्या जातीची माय त्याच जातीचं लेकरू. आता वाटलाय महाराष्ट्र सध्या जाती जातीत, पण न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. हे फक्त माझ्या माऊलीजवळ आहे का? हे त्यांचं कर्तव्यच आहे ना. मग साधकाचं कर्तव्य कोणतं मला सांगायचंय. तुळशीची माळ गळ्यात असणं, कपाळाला गंध असणं आणि हृदयामध्ये एकमेकांविषयी कळवळ असणं हे कर्तव्य आहे. हे मुद्राणी माळ माळ सदैव असावी, ती कंठीच असली पाहिजे. माळ हे कर्तव्य आहे. सांसारिक जीवनात सुद्धा एक कर्तव्य आहे बरं महिला मंडळ. ऐकताय ना तुम्ही? मला कळतंय तुम्ही कर्तव्य करताय लेकराला शांत करण्याचं, पण ते सुद्धा महत्त्वाचं कर्तव्य आहे. थोरल्या जावेनं धाकट्या जावेला स्कूटीवर बसवलं पाहिजे, कर्तव्य सांगतो. स्टार्टर मारला पाहिजे आणि थोरलीनं स्कूटी चालवली पाहिजे. धाकटीला घेऊन गेली पाहिजे ती कपड्याच्या दुकानात. तुमच्या दुकानात आहे का साड्याचं दुकान मोठं, ते गावात, तिथं नेलं पाहिजे. 5,000ची साडी घेतली पाहिजे. थोरल्या जावेनं धाकटीला, धाकटी म्हणली पाहिजे ताई माझ्याकडे पैसे नाहीत. अगं मी आहे ना, चल इथून कुठं जायचं? सोन्याच्या दुकानात. बापरे ताई आज काय झाले? चल. मग सोनाराकडे गेलं पाहिजे. तिनं 1.5 तोळ्याचा दागिना घेतला पाहिजे धाकटीला. मग तिथनं परत बाहेर काढलं पाहिजे. चल आता कुठं जायचं? चल हॉटेलला, आज शेवपुरी खाऊ घालते तुला. आणि मस्तपैकी तिला नाहू माकू घातलं पाहिजे, खाऊ घातलं पाहिजे. आणि घरी आल्याच्या नंतर ना थोरली जाऊ धाकटीला म्हणली पाहिजे का ग आज भरपूर फिरून आलो ना आपण, तुझे पाय दुखत असतील ना, मग थांब तेल लावून देते पायाला. असं फक्त स्वप्न बघा हे, आणि कर्तव्य यांच्याकडून होणार नाही. प्रभू रामचंद्राला जर अधिकारच जपायचा असता तर प्रभू रामचंद्राला गादीचं मालक होता आलं असतं. पण त्याला गादीचं वारस किंवा मालक व्हायचं नव्हतं, त्याला राम व्हायचं होतं. लक्ष्मण जर म्हणला असता ना मला 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 गादीचं मालक व्हायचंय, त्याला गादीचं मालक बनता आलं असतं. पण त्याला गादीचं मालक नव्हतं व्हायचं, त्याला लक्ष्मण व्हायचं होतं. सीता जर म्हणली असती ना तुम्ही जा वनवासाला, उर्मिला थांबली ना मी पण थांबते, तिला गादीचं वारस बनता आलं असतं. पण सीता बनता आलं नसतं. सीता म्हणाली मालक
जसं फुलापासून सुगंध बाजूला होत नाही, साखरेपासून गोडी बाजूला होत नाही ना, देहापासून सावली बाजूला होत नाही, तसं ही सीता तुमच्यापासून बाजूला होणार नाही. ऐका ना मालक, नका निरोप घेऊ माझा. निरोप माझा कसला घेता, निरोप माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता. याला कर्तव्य म्हणतात. चपल्या घालायला पाय द्यायचे की द्यायचे नाही हे सीतेच्या हातात आहे. कुणाच्या हातात आहे? माय सीतेच्या हातात आहे. चप्पल घालायला पाय द्यायचा की द्यायचा नाही, पण हे सगळं तिच्या हातात. पण तिच्या पायात 14 वर्ष 14 दिवस चपल्या नव्हत्या. सोनं घालायला गळा द्यायचा की द्यायचा नाही हे तिच्या हातात आहे, पण तिच्या गळ्यात सोनं नव्हतं, फुलाची माळ होती माय. याला कर्तव्य म्हणायचं. नवरा पंढरपूरला निघाला तो बाई पुढे आली पाहिजे, म्हणली पाहिजे मालक काळजीत दिसता. अगं ते आता ऊसाचं बेनं अंतरले, कांद्याची लागण करायची, कसं जावं कळत नाही. आता तुम्ही जा मालक, मी स्वतः 2 बाया जास्त लावेन, रोजगारी लावेन, मजूर लावेन, मी शेती करीन, पण तुमच्या परमार्थात आडवी यायची नाही, असं म्हणणारी बाई सध्या कलियुगातली सीताच आहे, हे लक्षात राहू द्या. कर्तव्य करा. नाही तर काय उलट झालंय, 2 सख्या जावा बोलत नाहीत, भांडत राहतात. कर्तव्य कशाला म्हणतात एवढं शिकवतो. माझ्याकडे बघा, 2 सख्य भाऊ वेगळे राहतात, ही जगाची रीत आहे. वेगळेच राहत असतात. तुम्ही काय, मी काय, चोपदार काय, सर्वजण आपल्याला एकदा त्या वाटेनं जायचंय. पण कर्तव्य कशाला म्हणतात एवढं जरी माझ्या कीर्तनातनं लक्षात राहिलं ना, तरी माझ्या कीर्तनाचं सार्थक होईल. माझ्याकडे बघा, 2 सख्य भाऊ अतिशय एकमेकावर प्रेम करायचे. 5 वर्षानं एक भाऊ लहान होता, 5 वर्षानं दुसरा भाऊ मोठा होता. 2 सख्या भावाचं एकमेकावर जीवापाड प्रेम होतं. थोरल्याचं लग्न झालं, वहिनी नांदायला आली, संसार सोन्याचा झाला, सुंदर संसार होता. धाकट्या दिराला तिनं आईसारखी माया लावली. माणसाला 5 आई असतात, एक जन्म देणारी, दुसरी पालन पोषण करणारी, 3 राजाची बायको, ऐकताय ना आपण, भावाची बायको, आणि आपली सासू, आपली माय असते. एक माय चुकीचं वागली तर का लोक कपाळावरती आठ्या उमटवतात. तिनं दिरावरती भावासारखं प्रेम केलं, मुलासारखी माया केली, डोक्यावरून हात फिरवला. भाऊजी अहो तुमचं चांगलं झालं पाहिजे म्हणायची. लहान धाकटा धीर होता, त्याची बायको नांदायला आली. ऐकताय ना, त्याची बायको नांदायला आली. संसार सुखाचा झाला, 2 वर्ष चांगली झाली. थोरला नोकरीला, धाकटा शेती करत होता. दोघात सगळं चांगलं चाललं होतं. थोरल्याचं धाकट्यावर प्रेम होतं. शेतात काय लागलं तर पैसे थोरला देत होता, आणि शेतातनं उत्पन्न आलं तर धाकटा थोरल्याच्या हातावरती देत होता. आलबेल सगळं होतं. नवीन ट्रॅक्टर घेतला, नवीन गाडी घेतली, नवीन घर बांधायला काढलं, सगळं जिथलं तिथं आहे. आणि सगळं एवढं चांगलं चाललेलं असताना कुणी कान भरले कुणास ठाऊक, माणसानं ना लोकांचं ऐकू नये, कुणी कान भरले कुणास ठाऊक. धाकटी जाऊ आणि थोरली जाऊ या दोघीमध्ये भांडण व्हायला लागलं. भांडे आपटायला लागली. किचनमध्ये गेल्या तर एकमेकांशी बोलायच्या नाहीत, किचनमध्ये भांडे आपटायच्या. हे लक्षात आलं आई बापाच्या. दोघा पोरांना बसवलं, बाळा हो ऐका रे, तुमच्या बायका भांडतायत, आम्हाला सहन होत नाही, आम्हाला खाणं पिणं मुश्किल केले रे, किचनमध्ये जाऊ वाटत नाही, किचनमध्ये जाऊन उभा राहिले तर तुझी बायको बडबड करते, तिथं उभा राहू वाटत नाही, उभं वारं सुटतंय मला, भांडी आपटली जातात. हे पोरा याच्यापेक्षा वेगळं राहा, याच्यापेक्षा वेगळं राहा. तसंही भावकीतले लोक हसायला लागलेत. ऐका माझं, कधीतरी त्या वाटेनं जायचंय. थोरल्याच्या डोळ्यात पाणी आलं. थोरला म्हणला, आई अधिकारापेक्षा कर्तव्य महत्वाचं असतं, अजून त्याचं व्हायचं जायचंय. आता तर लग्न झाले, लेकरं लहान आहेत त्याची, लगे कसं वेगळं राहायचं. भावकीतले लोक नावं ठेवतील, गावातले लोक शिव्या घालतील, राहू दे मरू दे, हाय ना धाकटा, सहन करतो मी, काय फरक पडतो. पण एक दिवस असा उगवला, कडाक्याचं भांडण झालं, घरचं भांडण दारात गेलं, दारातलं भांडण अंगणात आलं, अंगणातलं भांडण भावकीत वस्तीवर, वस्तीवरचं गावात गेलं. अमुक तमक्या पाटलाच्या पोरांनी एकमेकांना शिव्या दिल्या, अरे जावा एकमेकीच्या अंगावरती गेल्या, लई मोठं भांडण आहे. धाकटी म्हणली, हे पहा भाऊजी, एक तर आम्हाला वेगळं करा नाही तर मारून टाका. थोरल्याच्या डोळ्यात पाणी आलं. अगं काल नांदायला आली तू आणि मला असं बोलते, काळजी करू नकोस, वेगळं राहू, आमच्या भावाभावाचा विचार होऊ दे. अजिबात नाही, जे काय व्हायचं ते माणसात होईल. भांडण आता दारात आलं होतं, गावातली लोक दारात आली होती, तमाशा बघत होती. जग महाभारत बघायला तयारच असतं, सगळे पाहत होते. धाकटीचा राग अनावर झाला होता. थोरला भाऊ पुढे आला, धाकट्याला पुढं बोलवलं आणि त्याच्या पाठीवर हात टाकला आणि त्याला विचारलं, का रे 15 दिवस बोलला नाही लेका? किती दिवस? 15 दिवस बोलला नाही. त्याच्या डोळ्यात राग होता, तो बोलत नव्हता. अरे बोल की. त्यानं मान खाली घातली. अरे बोल ना. त्यानं मान खाली घातली आणि मग बोलला, ती म्हणते ना तसं करू, वेगळं राहू. एक दिवस आपण त्यातनं जातो. थोरल्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हातारं कोपऱ्यात बसलं होतं. म्हातारं
कोपऱ्यात बसलं होतं. पायजामा पांढरा शुभ्र सदरा, डोक्याला टोपी, गळ्यात मफलर गुंडाळला, हुंदका दाटून आला. आम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही वेगळं राहू नये ही आमची इच्छा होती, पण नाईलाज झाला. जमिनी त्यांच्या नावावर करून टाकल्या. अंग थरथर कापतंय. आजारी होतं म्हातारं. म्हातारी जवळ आली. म्हाताऱ्याला पाण्याचा तांब्या आणून दिला. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, होत्या त्यांचं काय व्हायचं आहे ते, आज होईल ते होईल. तुम्ही उठायचं नाही, तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही मध्ये पडायचं नाही. माझी शपथ आहे तुम्हाला, आपण म्हातारी नवरा बायको वेगळी चूल करू, आपल्यापुरती आपण भाकरी करून खाऊ, यांच्यात नाही पडायचं. अधिकार बघू द्या, नाही तर कर्तव्य करू द्या, आपल्याला नाही जायचं त्यांच्यात. मी उपाशी मारायचे नाही तुम्हाला, माझे हात अजून चालतात, मी करून खायला घालीन तुम्हाला, त्यांच्यात नाही पडायचं. त्या दोघांची भांडणं सुरू झाली. जावा जावा एकमेकीच्या अंगावर आल्या, आणि बाया जशा अंगावरती आल्या तसा थोरला पुढे आला आणि म्हणे थांबा, डावं टाका, वेगळं हो, वाटण्या करून देतो, मी वाटण्या करतो, तुला मान्य आहेत का सांग. अरे तू नाही दिलं तरी मला मान्य आहे, करू वाटण्या आज. थोरला वाटणं करायला लागलाय. काय म्हणतो ऐका, ऐक रे भावा, तू लहान आहेस, मी मोठा आहे, मी नोकरीला, तू शेती करतो. वाटण्याच करायच्यात ना. मी नोकरीला, तू शेती करतो. मी नोकरीला आहे, तुला शेती करावी लागते. 5 एकरातली 3 एकर तुला, 5 एकरातली 3 एकर तुला आणि 2 एकर मला. मान्य? मान्य. ए भावा ऐक ना, लहान आहे, तुझा भांग मी पाडायचो, सायकलवर मी बसवायचं, तुला मी सायकल शिकवली, तुला मी मोटरसायकल शिकवली, गाडी कशी चालवायची मी शिकवली, तुझी कागदपत्र मी काढली, तुझ्या शाळेची फी मी भरली, तुला नवीन दप्तर मी आणून द्यायचो, तुझ्या शाळेत पालक मिटिंगला मी यायचो. ह्यांचं ऐकून वेगळं राहतो. बाकीचं पुराण सांगू नको धाकटा म्हणे, बोल पुढचं. ऐक भावा, नवं घर तुला 2 खणाचं म्हणून, आणि जुनं घर मला 3 खणाचं म्हणून. मान्य? मान्य. मी नोकरीला, तू शेतीला, ट्रॅक्टर तुला, ट्रॅक्टर तुला, मोटरसायकल मला. मान्य? ए भावा ऐक ना राजा, काय तसं तर वाटणी करू नये आईबापाची, पण आईबाप जिवंत आहे तोपर्यंत वाटणीच करू नये. पण रीत आहे, तुझी लेकरं लहान, माझी पोरं मोठी झाली, तुला जास्त गरज आहे. म्हातारा आजारी असतं, आई तुझ्याकडं, आई तुझ्याकडं आणि बाप माझ्याकडं. मान्य? आई तुझ्याकडं, बाप माझ्याकडं, शेवटची वाटणी करतो. भावा ऐक ना, काय कधी आजारी पडशील तू, कधी आजारी पडन मी, पण ऐक रे, समजा जर तू आजारी पडलास, माझी मांडी तुला, तू आजारी पडलास तर माझी मांडी तुला, आणि मी मेल्यावर तुझा खांदा मला, मी मेल्यावर तुझा खांदा मला देशील ना. तसं धाकट्याच्या डोळ्यातनं गळगळ पाणी आलं. चुकलं रे दादा, चुकलं रे दादा, स्वतःला कमी घेतो मला जास्त देतो. मला पण वाटणीचा काहीतरी अधिकार पाहिजे, मी वाटणी करतो आता. काय मग धाकटा बोलतो, माझा श्वास तुला आणि तुझं मरण मला. एकमेकानं कडकडून मिठी मारली, ढसा 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 रडले, दोघांनी एकमेकाचे डोळे पुसले. अधिकारापेक्षा कर्तव्य महत्वाचं असतं, हे दोघाला कळून चुकलं. मला सांगायचं आहे तुम्हाला, सध्या भाऊ भावाच्या विरोधात उभा राहतोय. मेहुण्यानं पैसे मागितले तर भाऊ देतो, आणि भावानं पैसे मागितले तर भावकीचा आधार घेतो. भावानं हाक मारली तर जात नाही, लेका भावकीसाठी धावून जातो. पाया पडून विनंती आहे महिला मंडळ तुम्हाला, तुम्ही आज नांदायला आलाय आणि तुम्ही काल नांदायला येऊन आमच्या भावाभावातलं प्रेम कमी करता. आम्ही एकाच आईच्या पोटातले लेकरं आहोत, आणि ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं ना, ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं ना की तुमच्या दिरानं आणि तुमच्या नवऱ्यानं आई बापापासून वेगळं राहावं, असं जर वाटतं ना तुम्हाला की तुमच्या नवऱ्यानं सासू सासऱ्यापासून वेगळं राहावं, एकदा विचार मनात आला, एकदा विचार मनात आला, समजा तुमच्याच भावानं तुमच्या आई बापाला घराच्या बाहेर काढून दिलं तर, तुमच्याच भावानं तुमच्या आई बापाला वेगळी चूल मांडायला लावली तर, तुमच्या भावानं तुमच्या आई बापाला मारलं तर, तुमच्या भावानं तुमच्या आई बापाला नको तसं वागवलं तर तुम्हाला बरं वाटणार आहे? मग हीच अपेक्षा आमची नाही का? मधल्यामध्ये भरकटतायत पुरुष,
आईचं ऐकावं का बायकोचं ऐकावं? किती दिवसाची सोबती नाही म्हातारी, 5-10 वर्षापेक्षा तिला जास्त आयुष्य नाही. वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला भावकीन गावकी गोळा करण्यापेक्षा म्हातारी जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही सांभाळ केला, कधीच पंढरपूरला जायची गरज नाही. जगाचा बाप तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. याला कर्तव्य म्हणतात. अधिकार महत्वाचा नसतो, महत्व असतं कर्तव्यात. तुळशी माळ गळा हे कर्तव्य आहे. गोपी चंदन टिळा अजून सोपं करतो. प्रपंचातल्या कर्तव्यानं प्रापंचिक माणसं मोठी होतात आणि परमार्थातल्या कर्तव्यानं पारमार्थिक माणसं श्रेष्ठ पदाला जातात. गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा. नामदेव महाराजाच्या हातचं दूध पितो, सावता महाराजाच्या हातचा खुरपू लागायला जातो, रोहिदास महाराजाला मदत करू लागायला जातो. आपल्याला येईल, पण त्याकरता आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला, आषाढी कार्तिकी तुझ्या पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. बस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. असं वागणारे देवाला पूजनीय असतात, वंदनीय असतात. अजून सोपं सांगतो, संसारातली माणसं निंदनीय असतात आणि संसार करता करता परमार्थ करणारी माणसं वंदनीय असतात. ऐकताय का? मग आता वंदनीय व्हायचं का निंदनीय व्हायचं तुमच्या हातात आहे. सांगा सांगा, वंदनीय व्हायचं का निंदनीय व्हायचं? अरे बोला ना, वंदनीय का निंदनीय? निंदनीय सगळेच आहे. कार्यदास होसी संसाराचा खर आणि दुःखाचे डोंगर, ही तर निंदनीयच आहे ना. आपण निंद. बाईलेचा दास, बाईलेचा दास माहिती आहे? दबक्या पावलानं आली असं. बाईलेचा दास, पित्रासी उदास, भीक भिकाऱ्यास घालून दी बर. वर्गणी मागायला गेल्यानंतर तिला विचारतो मग देतो. कीर्तनालाच बोलवायला जा ना तुम्ही, चला कीर्तनाला पाटील का? अहो ते बोराटे महाराजाचं कीर्तन आहे, 500 किलोमीटर लांबून येणार आहेत ते. टीव्हीला कीर्तन असतात, युट्यूबला बघतो आपण. आज यायचे ते. तो म्हणतो आलो असतो, पण तिला विचारावं लागेल. मग तिला विचारतं जाऊ का? ती नका जाऊ म्हणली की येतं, पण नक्का न जाऊ म्हणली की माघारी जात. नका जाऊला लय डिमांड नाही, पण नक्का ना जाऊ ह्याच्यात लय ताकद आहे. अनुभवे आले अंगा. हे संसारात निंदनीय होतात माणसं.
थोडं सांगतो. संसारात ना काहीच हाताला येत नाही. सर्व सुखाची आशा क्षण एकही मुक्ती यज्ञ नाही के. या संसाराचे पाय हरिनाम आठवत नाही. संसाराचे पाय या संसाराचे पाय किती कराल वाट. बरं एवढा संसार कोणतरी सिमिलर नाही, कुठं भेदभाव आहे. कसं तुकडोजी महाराज सांगतात, पहिला खातो तूप रोटी, दुसरा खातो मीठ भाकरी, तिसरा जातो उपवास कशाला सांग केला. हे प्रभू हा पहिला राहतो माडीत, दुसरा राहे झोपडीत, तिसरा जातो वनवासी कशाला सांग केला. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला. भेदभाव आहे संसारात. इंडिका, टाटा इंडिगो, त्यानंतर छोट्या मोठ्या गाड्या, आल्टो, मारुती व्हॅन, ओमिनी, इको, या गाड्या अडवल्या जातात शिट्टी मारून. घे बाजूला. टमटम, तीन चाकी, डुगडुग ज्याचं हातावरचं पोट आहे, घे बाजूला. फॉर्च्युनर, रेंज रोवर सोडून दिल्या जातात. गरिबाकडनं पावती फाडली जाते, श्रीमंताला टॅक्स नसतो. गरिबाला लाईनीनं दर्शन घ्यावं लागतं, श्रीमंताचा वशिला थेट देवाजवळ असतो. गरिबाला आत सोडलं जात नाही, श्रीमंताच्या मागं मागं पुढं पुढं पोलीस असतात. आणि लोक म्हणे महाराष्ट्र सुधारला. कुणीकडनं सुधारलं? ज्या दिवशी महाराष्ट्रातील वृद्धाश्रम कायमचे बंद होतील त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारेल. ज्या दिवशी नाचणाऱ्या पाटलिनीपेक्षा भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचं महत्त्व गावातल्या तरुण पोरींना आणि पोरांना कळल त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारेल. आणि ज्या दिवशी खाकी वर्दीतला पोलीस पांढऱ्या कपड्यातल्या पुढाऱ्याला सलाम ठोकायचा बंद होईल त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारल्याशिवाय राहणार नाही. नका अडको या संसारात. इथं नाही, हे असंच आहे माझं तुझं दाबादाबी राजकारण प्रत्येकाच्या रक्तात आहे. अरे जगाला आवडणारे होऊ नका. जगाची आवड बदलत बदलत जाते. लग्न झाल्या झाल्या जेवढ्या प्रेमानं पती पत्नी एकमेकांकडे पाहतात तेवढे काही वर्षानंतर बघत नसतात. बरोबर नाव चोपदार? का होय म्हणले का? खरं बघतच नसतात. मी त्या दिवशी ती मला म्हणाली, का हो तुम्ही पहिल्यासारखं माझ्यावर प्रेम करत नाही. तुम्ही पूर्वी मला किती म्हणायचा, तुला काय खायला आणू, काय देऊ, अमकं करू तमकं करू. मी म्हटलं एकदा परीक्षा झाल्यावर कुणी अभ्यास केलेला पाहिलाय का? असंच असते, आवड बदलत असते. तुम्ही बघता ना माझ्याकडं. मी क्षमा मागतो पण कटू सत्य सांगू का, तुमच्या सगळ्याचं झालंय ना तिघाचं पण? तुमचं नाही झालं अजून? त्यांचंही झालंय ना? आणि मग होय म्हणा ना, घाबरलो ना मी. तुमचं झालंय चोपदार? सगळ्यात झालंय ना? मला आता खरं खरं उत्तर द्या. आवडीला महत्व नसतं कृष्णा महाराज, भावण्याला महत्व असतं. खरं सांगतो तर महत्व भावनाला नसतं, भावनेला असतं. महत्व साधनाला नसतं, साधनेला असतं. महत्व आवडण्याला नसतं, भावण्याला असतं. आवडलं नाही पाहिजे, भावलं पाहिजे. माझं कीर्तन तुम्हाला किती आवडतंय मला माहित नाही, भावलं पाहिजे. सप्ताह झाल्याच्या नंतर न गावात जर 2-4 माळकरी झाले तर म्हणायचं सप्ताह भावला, आणि नाहीच माळकरी वाढले तर म्हणायचं सप्ताह आवडला. नामस्मरणाची ओढ लागली तर म्हणायचं सप्ताह भावला. आणि काय नाही आपलं इकडून ऐकलं तिकडून सोडलं म्हणायचं नुसतं आवडलं. आवडण्याला लय किंमत नसते हो. शेवटी असं आहे, किती जरी चांगला महागडा मोबाईल आपण घेतला, किती जरी चांगला मोबाईल, किती जरी 4, 5, 6 वर्षानं आवडायचं कमी होतं की नाही? दुसरा आवडतो की नाही? आणि हे मोबाईल बद्दल मी बोलत नाही. हे तुम्हाला न कळल्याबद्दल मनापासून धन्यवाद. याचा अर्थ असा आहे, आवड क्षणात उतरते, भावना मात्र वाढत वाढत राहते. मग तुम्ही काय करा, आवडीचं बघू नका, भावनेचं बघा.
तुम्ही भावनेनं नामस्मरण केलं, भावनेनं माळ घातली, भावनेनं हृदयात एकमेकांवर प्रेम ठेवलं, भावनेनं लोकांचं चांगलं व्हावं, भावनेनं परमार्थ केला, तर तुम्ही देवाला पूजनीय व्हाल. अभंगाचं शेवटचं चरण.
मनापासून टाळी वाजवा. ज्यांना अभंग समजला नाही त्यांच्यासाठी फ्लॅशबॅक सांगतो. अभंग शांतब्रह्म एकनाथ महाराजांचा. हे सांगितलं पाहिजे ना, जे विसरले. आपण काय शिकलो हे कळालं पाहिजे. प्रत्येकानं कीर्तन झाल्यावर खरंच सांगितलं पाहिजे. या अभंगाच्या प्रस्तावनेत मी तुम्हाला वंदनीय आणि निंदनीय या मुद्द्यापासून देवाला कोण आवडतं, जीवाला काय आवडतं, साधूला काय आवडतं, जीवाला काय आवडतं याच्यामध्ये ल्यावे खावे बरे, देवाला काय आवडतं याच्यामध्ये तीर्थ व्रत आणि भक्त, ह्या 6 मुद्द्यांचा संगम देता देता शास्त्र अध्यात्म याचे दाखले देत सौंदर्यापेक्षा चारित्र्य किती महत्त्वाचं आहे असा दाखला देताना अधिकारापेक्षा कर्तव्य किती महत्त्वाचं असतं, संसारातलं कर्तव्य कसं करावं आणि परमार्थातलं कर्तव्य कसं करावं याचे अनेक दाखले देताना पंढरपुरातला देव, जेजुरीचा खंडोबा यांचं चंपाषष्ठीचं महत्त्व सांगत सांगत आपण अभंगाच्या शेवटच्या चरणापर्यंत आलो. तरी पण नाही का आलं तर एका जनार्दनी ऐसा नेम कैसा, नामाचा उच्चार रात्रंदीन ऐसा, तुळशी माळ गळा ऐसा, गोपी चंदन टिळा ऐसा, हृदयी कळवाळा वैष्णवांचा ऐसा ज्यांचा नेम, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही, ऐसा ज्यांचा नेम किंवा ऐसा ज्याचा नेम तो देवा जगी परमपूज्य. देवाला पूजनीय कोण आहे? आतापर्यंत सांगितलं ऐसा ज्याचा नेम तैसा देवाला जास्त पूजनीय आहे. म्हणून देवाला पूजनीय असावं आणि देवाच्या पूजनीय यादीत आपलं पण नाव कुठेतरी असावं याकरता जन्माला आलात तर प्रयत्न करा हा संदेश देतो. बाबा हो, प्रारब्धाबरोबर प्रयत्न सुद्धा महत्त्वाचे असतात. ज्ञानाबरोबर नम्रता, श्रीमंतीबरोबर समाधान आणि आयुष्याबरोबर आरोग्य या 3 गोष्टी जपा. झालंय माझं कीर्तन. चांगलं वागा, चांगलं राहा. आयुष्य लांब लचक असून उपयोग नाही, त्याच्यामध्ये आरोग्य चांगलं पाहिजे. श्रीमंती भरपूर असून उपयोग नाही, समाधान सुद्धा पाहिजे. एखाद्याच्या दारात लागलेल्या गाडीवरून त्याला श्रीमंत समजू नका, एखाद्याच्या बंगल्यावरून त्याला श्रीमंत समजू नका, एखाद्याच्या माडीवरून त्याला श्रीमंत समजू नका. मग खरा श्रीमंत कोण? ज्याच्या घरातली आई आनंदी आहे आणि ज्याच्या घरातला म्हातारा बाप समाधानी आहे. अख्ख्या गावातल्या श्रीमंताचं घर फक्त तेवढंच आहे. मंडप किती मोठा असला तरी झालर घातल्याशिवाय त्याला शोभा येत नाही. मंडप किती मोठा असला तरी झालर घातल्याशिवाय त्याला शोभा येत नाही. तसं माणूस कितीही पैसेवाला असला तरी माणुसकी त्याच्याजवळ नसेल तर त्याला देव सुद्धा किंमत देत नाही. हे लक्षात राहू द्या. माणुसकी नावाचा दागिना जपा हा संदेश देतो. श्रीमंतीबरोबर समाधान, ज्ञानाबरोबर नम्र तुम्ही असणं गरजेचं आहे. या 3 गोष्टी जपा. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. माझं गाव इथून 500 किलोमीटर लांब आहे. नाते पुते लक्षात ठेवा. गोत्यात आणणाऱ्या नात्यांना पोत्यात घालून हाणत होते आमच्याकडचे, म्हणून नाते पुते. कुणी कुणाला गोत्यात आणण्याचा अजिबात प्रयत्न करू नका हा संदेश देतो. मला उद्या सकाळी साताऱ्यात कीर्तन आहे. रात्रभरचा माझा प्रवास आहे. तुम्ही काय 8-10 मिनिटात झोपी जाल किंवा तासाभरात तुमची झोप लागेल. तुम्ही जेव्हा झोपेतनं जागे व्हाल तेव्हा मी घरी पोहोचलेलो असेल. मला सकाळी 8 वाजतील घरी पोहोचायला. माझा स्वप्नील दादा आज एकटा आहे. रोज 2 ड्रायव्हर असतात, म्हणजे लांबणी खाली यायचं म्हटलं तर. पण आता 3 दिवस झालं इकडून तिकडं तिकडून इकडं चालू आहे. त्यामुळे ह्या तारखेसाठी माझा थोडासा त्रिधा त्रिपेटीचा प्रवास होता. पण आमच्या स्वप्नील दादावरून काय तुमचा आवाज वगैरे आहे ते बसत नाहीत. आज तुमचं हे सगळं ऐकायला वगैरे बसले खुर्ची टाकून तिथं. आज लईच भावलक काय. पण आता बघू, फक्त डुलके हाणू नका नाहीतर गेलाच मग बोराटे महाराज. घरी म्हणतो मी, तुम्ही काय काळजी करू नका. चांगलं वागा, चांगलं राहा. शिकलेल्या माणसांनी संप्रदायात या. मी स्वतः MA BEd झालेलो आहे. माझी काही जाहिरात करत नाही मी. पण तरुण पोरांना वाटतं हे महाराज लोक हे ते म्हणजे 5वी नापास आहेत. हे डोक्यातनं काढा. शिकलेल्यांना नाही वाटत, हुकलेल्यांना वाटतं. देशाला 2 सीमा असतात, संस्कृतीची आणि भौतिक. ज्या दिवशी भौतिक सीमा खतऱ्यात असेल त्या दिवशी खांद्यावर बंदूक घ्या. ज्या दिवशी संस्कृतीची सीमा खतऱ्यात असेल त्या दिवशी खांद्यावर टाळ घ्या. बस, याच्यापेक्षा दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून आम्ही संप्रदायात आहोत. माझ्या धर्मपत्नी डॉक्टर आहेत. आमचं क्लिनिक आहे आणि विशेष म्हणजे वारकऱ्यांसाठी मोफत आहे. ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याकडून 1 नवा पैसा फी आकारली जात नाही. पण कधी आलाच तर तात्पुरती माळ गळ्यात अडकवलेली नसावी याची काळजी तुम्ही निश्चितच घ्याल. या अपेक्षेसह झालेलं कीर्तन खंडेरायाच्या चरणी अर्पण करून त्याच्या आशीर्वादानं तुम्हाला सुख समाधान ऐश्वर्य लाभावं आणि आपली अशीच उन्नती व्हावी हा शुभ आशीर्वाद देऊन सेवेला पूर्ण विराम. विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली.